मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, 6 दिवसांच्या तेजीनंतर म्हणजे मागील 6 सेशनमध्ये आपण बघत होतो की मार्केटमध्ये तेजी होती, बरोबर। मार्केटमध्ये आपल्याला मंदी येताना दिसत होती, खूप सारे स्टॉक्स पण होते ते पण आपल्याला खाली येताना दिसत होते, खूप सारे इंडेक्स होते ते आपल्याला खाली येताना दिसत होते। पण मागच्या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये आपल्याला तेजी दिसत होती, म्हणजे मार्केट जे होतं मोमेंटममध्ये होते। याला आपण काय म्हणत असतो, मोमेंटम असं म्हणत असतो की मार्केटमध्ये सेलिंग थोड्याफार प्रमाणामध्ये होते दिवसामध्ये आणि त्यानंतर डीपमध्ये बाईंग येत जाते, असं स्ट्रक्चर मार्केटचं होतं। म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही कॅन्डलस्टिकचं ऑब्झर्वेशन केलं की मागचे हे जे 6 ट्रेडिंग सेशन होते त्याच्यामध्ये प्राईस जी आहे, इथं प्राईसला रीड करावं लागेल आपल्याला, तिथे प्राईस आपल्या प्रिव्हियस डेच्या लोला ब्रेक करत नव्हते, बरोबर। हायर लोचंच फॉर्मेशन आपल्याला इथे होताना दिसायचं। मग असं स्ट्रक्चर जेव्हा चार्टवरती बनत असतं ते एक बुलिश साईन असतं मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला निफ्टीमध्ये पण एक ट्रेंड रिव्हर्सल झालेला दिसतोय, ठीक आहे। ट्रेंड रिव्हर्सल आणि एक लेवल असतात आपल्यासाठी, लेवलचं खूप इम्पॉर्टन्स असतं, ठीक आहे। त्या लेवल ब्रेक झाल्या, त्या लेवलच्या वरती मार्केट जर सस्टेन होत असेल तर ते आपल्यासाठी एक बुलिश साईन असतं। आपण म्हणतो की मार्केटमध्ये आता इथे काय स्ट्रेंथ आहे, ठीक आहे, स्ट्रॉंग मार्केट आपण त्याला म्हणत असतो। मग ते साईन इथे आपल्याला परफेक्ट दिसतंय, मार्केट आपल्याला वरती जाताना दिसतंय। बहुतेक जणांच्या मनामध्ये विचार काय चाललेला असतो की नाही, हे मार्केट जे आहे रिटेलरला फसवून ते खाली येऊ शकतं, इथे मार्केटला कोणीतरी चालवतंय, हे मार्केट पुन्हा क्रॅश होणार नाही, हे मार्केट आता वरतीच जाऊ शकत नाही, असे वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येत असतात। तर ते विचार आपण काढून टाकले पाहिजे। पहिले हे मार्केटचं जे स्ट्रक्चर असतं याला आपण पहिले समजून घेतलं पाहिजे, ती जी मंदी आपल्याला समजली पाहिजे, ठीक आहे। जी मंदी होती मार्केटमध्ये ती संपलेली, आता मार्केट जे आहे तेजीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, या पण गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, ठीक आहे। हे बघा, कोणती रॅली येताना आता जर तुम्ही बघितलं, हा शार्प अप मूव्ह होता मार्केटमध्ये, आता मग हा शार्प अप मूव्ह काय डायरेक्ट 30,000 पर्यंत जाऊ शकतो का? असं तर होऊ शकत नाही की ही निफ्टी डायरेक्टली 30,000 पर्यंत जाणार, तिथे एकही कॅन्डल बेरिश बनणार नाही, असं होत असतं का? नसतं होत कधी। तर नेहमी हे लक्षात ठेवा की मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग पण होणारच आहे, कोणताही इंडेक्स असू द्या, कोणताही स्टॉक असू द्या, तो जर शार्प अप मूव्ह देत असेल, मोमेंटम असेल त्याच्यामध्ये, तर थोडंफार त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकतं, त्या इंडेक्समध्ये रिट्रेसमेंट पण येऊ शकतं, किंवा तो इंडेक्स जो असतो तो कॉन्सोलिडेशनमध्ये पण जाऊ शकतो, या दोन्ही संभावना बनत असतात। आत्ताच्या वेळेला जर बघितलं तर आपलं मार्केट जे आहे परफेक्ट एका लेवलवरती रिजेक्शन घेतं आहे, बेरिश प्राईस रिजेक्शन। मग हे मार्केटचं स्ट्रक्चर खराब, बहुतेक जण म्हणतील की मार्केट खाली आलेलं आहे, मार्केटमध्ये पुन्हा मंदी चालू होईल इथून, नाही। आपण मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे त्याला फॉलो करायचं असतं, एक बायर एक सेलर कोणत्या लेवलला काय करतोय ते आपण बघायचं असतं, ठीक आहे। मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येणारच आहे। सकाळच्या वेळेला पण मी एक छोटासा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्यामध्ये पण मी हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, मंदीमध्ये फायदा उचलत चला, खूप सारे स्टॉक डिस्काउंटमध्ये मिळतील, चीपमध्ये मिळतील, तिथे आपण इन्व्हेस्टमेंटच्या संधी शोधल्या पाहिजे। स्टॉकचे नावं तर मी सांगणार नाही, सेबीच्या रूलच्या विरुद्ध आहे, आपण सेबीचे रूल्स ब्रेक करू शकत नाही, लक्षात घ्या। पण करत चला इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक आपण मंदीमध्ये केली पाहिजे, टॉपला मार्केटमध्ये कधी फसायचं नसतं, इन्व्हेस्टमेंट नेहमी खालच्या लेवलला करायची, डिस्काउंटमध्ये स्टॉक मिळतात तेव्हा आपण केली पाहिजे, लक्षात आलं। मग त्यासाठी मार्केटचे स्ट्रक्चर असतात, काही स्टॉकचे स्ट्रक्चर असतात, ते बघत चालायचे आणि त्यानुसार आपण इन्व्हेस्टमेंट करायची। ट्रेडिंग असतात, आपण लेवलनुसार करत असतो, काही सेटअप असतात, बायर सेलर कुठे काय करतोय, सपोर्ट रेजिस्टन्सचा आपण आधार घेत असतो, त्यानंतर ट्रेंडचा पण आधार घेत असतो, या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून आपण ट्रेडिंग करत असतो, अशा दोन्ही गोष्टी, ट्रेडिंग पण आणि इन्व्हेस्टमेंट पण। मग आता हे स्ट्रक्चर आपल्याला कसं दिसतंय, बुलिश दिसतंय। एक दिवस मार्केट खाली आलेलं, याचा अर्थ असं नाही की पुन्हा ते मंदीमध्ये कन्वर्ट झालेलं नाही, हे मार्केट अजून पण स्ट्रॉंग आहे। एखाद्या वेळेला याच्यामध्ये थोडंसं कॉन्सोलिडेशन पण होऊ शकतं, कारण की 6 दिवस मार्केट एकदम शार्पवरती गेलेलं आहे, ते थोडंसं कॉन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतं, किंवा थोडंसं या ठिकाणी रिट्रेसमेंट होऊ शकतं। रिट्रेसमेंट म्हणजे काय, मार्केट थोडंसं खाली येऊ शकतं। मग खाली पण आलं तर महत्त्वाच्या ज्या लेवल होत्या आपल्यासाठी, ज्या रेजिस्टन्स होत्या, त्यानंतर सपोर्टचं काम करतील, बरोबर। मार्केट तिथून बाउन्स पण घेऊ शकतं, बरोबर। हे असं स्ट्रक्चर जे असतं ओळखायचं आहे, हाच अभ्यास आपल्याला मार्केटमध्ये करायचा असतो। बहुतेक जण काय करतात ना, न्यूज बघतात, हे बघा मार्केट जेव्हा तेजीमध्ये असताना तेव्हा पण मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज येत असतात, तेजीमध्ये असताना पण मार्केटवरती कोणताही परिणाम होत नाही, होतो तो टेम्पररी होत असतो। मार्केट जेव्हा तेजी पकडून चालताना मार्केट थांबत नसतं, खूप जणांनी अनुभवलं आहे
की जी निफ्टी 16-18 हजारावरती होती ती 26 हजारावरती निघून गेली आणि बहुतेक जण वाट बघत होते की नाही निफ्टी तुटणार आणि ती 13 हजारावरती येणार. तसं झालं नाही. त्यामुळे मंदीचा फायदा आपण प्रत्येक वेळेला उचलला पाहिजे. हे मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे पूर्णपणे आता आपल्याला चेंज होताना दिसतं आहे. याच्यामध्ये करेक्शन येणार का? नक्कीच येऊ शकतात. कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतं का? नक्कीच जाऊ शकतं. पण ह्या ठिकाणावरून वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी जास्त, कारण की आपण एक संभावना जोडू शकतो फक्त मार्केटमध्ये आणि मार्केट पण संभावनेवरती काम करतं. आपण जे ॲनालिसिस करतो आहे ते 100% बरोबर जाईल असं नाही आहे, पण प्राईजची जी मुवमेंट होत असते बरोबर ना, म्हणजे आपण प्राईज ॲक्शन बघून या ठिकाणी त्या संभावना जोडत असतो. आणि काही गोष्टी आहे जसं डाटा आपण बघतो आहे FI आणि DIचा डाटा. तुम्हाला सर्वांना माहीत होतं की FI आपल्या इंडियन मार्केटमध्ये 5 ते 6 महिन्यांपासून कंटिन्युअसली कॅश मार्केटमध्ये सेलिंग करत होतं. ठीक आहे, कॅश मार्केटमध्ये FIची जोरदार सेलिंग होती कॅश मार्केटमध्ये आणि तो आकडा आपल्याला कुठेतरी आता चेंज होताना दिसतो आहे. म्हणजे मागचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन आपण जर बघितले तर आपल्याला FIची पण इंडियन मार्केटमध्ये आता बाईंग होताना दिसते कॅश मार्केटमध्ये. हे बघा, खरेदी करण्यासाठी येणारच बरोबर ना. आपल्याला ज्या पण वस्तू स्वस्तात मिळतात आपण त्यांना पण खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच स्टॉक मार्केटमध्ये पण असतं. चांगल्या चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतात ते आपल्याला चीपमध्ये मिळतात, स्वस्तात मिळतात, मग तिथे पण खरेदी करणारं येणारच असतं. आता FI आणि DI जे असतं ह्या काय झाल्या, इन्स्टिट्यूशन झाल्या. हे बघा, रिटेलरची बरोबरी FI सोबत होऊ शकत नाही. एक रिटेलर असतो, एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्याची कंपॅरिझन इन्स्टिट्यूशनसोबत नाही होऊ शकत. इन्स्टिट्यूशन जेव्हा बाईंग करायला लागतं ती हेवी क्वांटिटीने करणार. आपल्यासारखा रिटेलर जो असतो, मी आज रिलायन्सच्या 10 क्वांटिटी बाय केल्या, रिलायन्सच्या 10 क्वांटिटी, पण एक इन्स्टिट्यूशन आहे ते रिलायन्सच्या 10,000 क्वांटिटी बाय करतं आहे. फरक आहे ना. हे डिमांड क्रिएट करणारं कोण असतं? इन्स्टिट्यूशन. जे हेवी क्वांटिटीने बाईंग सेलिंग करतं त्याचा मार्केटवरती नक्कीच इम्पॅक्ट पडत असतो, कारण की मार्केट जे काम करतं पूर्णपणे सप्लाय आणि डिमांडवरतीच काम करत असतं. त्यामुळे ह्या कन्सेप्ट पण लक्षात ठेवायचे आहे तुम्ही सर्वांनी, की ज्या ठिकाणी जास्त बाईंग होणार, डिमांड जास्त क्रिएट होणार, त्या वस्तूंचे भाव वरती जात असतात. तशाच पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये पण होत असतं. स्टॉकमध्ये डिमांड क्रिएट होतं आहे तर आपल्याला स्टॉक नेहमी वरती जाताना दिसणार. स्टॉकमध्ये जास्त सप्लाय येतो आहे तर ते स्टॉक आपल्याला नेहमी खाली येताना दिसणार. हे मार्केटमध्ये होत जातं आणि तेच आपल्याला इथे दिसतं आहे. आता मागच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला FIची बाईंग होताना दिसणार. मी तुम्हाला डाटा पण दाखवतो इथे. हे बघा, आजचा डाटा तर आलेला नाही इथे, मी व्हिडिओ अगोदर रेकॉर्ड करतो आहे त्यामुळे तो डाटा आपल्याला दिसणार नाही आहे. पण बघा, 20 तारखेला पण FIने कॅश मार्केटमध्ये बाईंग केलेलं होतं. 21 तारखेला पण बघा एक चांगली बाईंग होती कॅश मार्केटमध्ये आणि कालचं जे मार्केट होतं त्याच्यामध्ये पण FIची बाईंगच होती. आता आजचा आकडा बघूया कसा येतो आहे तो. म्हणजे आपल्याला FI पण इथे आता खरेदी करताना दिसतं इंडियन मार्केट. म्हणजे काय, बाईंग होते मार्केटमध्ये, लक्षात ठेवायचं. आणि स्ट्रक्चरवरून आपोआप लक्षात येत असतं. त्यासाठी मी नेहमी सांगतो तुम्हाला की मार्केटची ऑब्झर्वेशन करत चला आणि मार्केटमध्ये अनुभव घेत चालला, तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला समजतील. त्यानंतर आपले स्मॉल कॅप आणि मिड कॅप याच्यामध्ये पण आजच्या दिवशी आपल्याला प्रॉफिट बुकिंग दिसलं होतं. IT थोडं बॅलन्स करून ठेवत होतं मार्केटला, म्हणजे IT इंडेक्स जो होता ना आजच्या दिवशी वरती होता. नाहीतर हे मिड कॅप आहे बघा, याचं पण स्ट्रक्चर तुम्हाला सुधारताना दिसतं आहे. मिड कॅपमध्ये पण छान बाईंग आणि त्यानंतर ही प्रॉफिट बुकिंग आपल्याला इथे होताना दिसते. हे चार्टवरती आपल्याला क्लिअर कट दिसतं आहे. त्यानंतर हा इंडेक्स बघा आपला कोणता, स्मॉल कॅप इंडेक्स, इथे पण तुम्हाला लक्षात येईल. हे पण स्ट्रक्चर मी मागे तुम्हाला हे स्ट्रक्चर दाखवलेले पण होते की मार्केट आपल्याला थोडंसं सुधारताना दिसतं आहे, मार्केट थोडं स्ट्रॉंग होताना दिसतं आहे. आपण चुकू पण शकलो असतो बरोबर, पण काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपण चार्टवरती केलेले होते. त्यावरून आपण एक अनुमान लावत होतो की हां, मार्केट इथून आता वरती जायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय, मार्केटने इथे बॉटम बनवायला पाहिजे. त्यानंतर मागे मी तुम्हाला PEची कन्सेप्ट होती, काही ऑब्झर्वेशन मार्केटमध्ये माझे असलेले. आता त्या गोष्टी प्रत्येक वेळेला होतील असं पण नाही आहे, पण एक ऑब्झर्वेशन की निफ्टीचा PE ह्या रेंजच्या दरम्यान जर आलं तर निफ्टी एक बॉटम बनवत असते. त्यानंतर निफ्टीचा PE ह्या रेंजच्या दरम्यान जर गेला तर निफ्टी टॉप बनवते. ह्या पण काही ऑब्झर्वेशन असतात ते मार्केटमधले. मी चुकू पण शकतो त्या ठिकाणी, बरोबर आहे ना, पण होत असतं असं मार्केटमध्ये. शक्यतो मागे पण खूप वेळेला झालेलं आहे आणि ह्या वेळेला पण तेच झालं, समजलं का. मग स्मॉल कॅपमध्ये पण बघा आजच्या दिवशी आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. स्मॉल कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये आणि काही लार्ज कॅपचे स्टॉक होते त्यांच्यामध्ये पण प्रॉफिट बुकिंग होती. मग ही प्रॉफिट बुकिंग झाली त्यामुळे मार्केट काय पूर्णपणे खराब नाही आहे, त्याचं स्ट्रक्चर खराब नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. ठीक आहे, मार्केट अजून पण स्ट्रॉंग दिसते आपल्याला. आता ते काही लेवल जेव्हा ब्रेक करत चालणार, म्हणजे खालच्या साईडला महत्त्वाचे सपोर्ट ते ब्रेक करत चालणार, तेव्हा मग आपण म्हणू शकतो की नाही की आता पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग वाढत चाललेली आहे
आणि स्ट्रक्चर पुन्हा मार्केटचं खराब होत चाललेलं आहे. तसं साईन आपल्याला चार्टवरती दिसणार आहे. ते साईन दिसलं की मग आपण म्हणणार की मार्केट आता थोडंसं पुन्हा खाली जाण्यासाठी तयार झालेलं आहे. पण हे मार्केटमध्ये चांगलं साईन आहे, ठीक आहे. आणि नेहमी सांगतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं सांगणं असतं की शक्यतो फोकस करा शिकण्यावरती फोकस करा. खास करून बहुतेक जण रॅन्डम काम करताना दिसतात मार्केटमध्ये. मी नेहमी सांगतो की तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहिला, अनुभव घेत राहिला तर मार्केटमध्ये मार्ग सापडतो, आपोआप आपल्याला ट्रॅक सापडतो की कसं मला मार्केटमध्ये काम करायचं आहे. आजकाल प्रत्येक व्यक्ती क्विक पैसा बनवण्यासाठी येते, म्हणजे ताबडतोब पैसा पाहिजे की मी आज मार्केटमध्ये आलो आहे, 9:15 वाजता मार्केट चालू झालं की मला 5,000, 10,000, 20,000 रुपये ताबडतोब मिळाले पाहिजे. तर मित्रांनो, तसं कधी होणार पण नाही. आणि होत असेल ते थोड्या दिवसांसाठी असतं, नंतर मार्केटमध्ये हा पैसा जात असतो ताबडतोब. का जात असतो त्याचं कारण म्हणजे काय, तुम्ही ते काम करताय ना विदाऊट नॉलेज करताय, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही त्या गोष्टींचं. तर ते नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल, तेव्हा कुठे तुमचा पैसा बनू शकतो. इन्व्हेस्टमेंटच्या संधी असतात, इन्व्हेस्टमेंट करत चला. इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा बनतो नेहमी. आणि इन्व्हेस्टमेंट मोठ्या कालावधीसाठी, म्हणजे 5, 10, 15 वर्षांचा कालावधी ठेवून इन्व्हेस्टमेंट करायची असते. असं नाही की 2-3 दिवसांसाठी ही इन्व्हेस्टमेंट नसते, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तो आपण शॉर्ट टर्मसाठी पैसा मार्केटमध्ये गुंतवतो आहे. इन्व्हेस्टमेंट कालावधी मोठा असतो आणि इथे आपला पैसा छान बनवत असतो, लक्षात घ्यायचं आहे. ट्रेडिंगमध्ये तरी तुमचा पैसा बनवू शकत नाही. ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट लॉस असतात, बरोबर. एखाद दिवस तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो, 2 दिवस प्रॉफिट होईल, पण 4-5 दिवस लॉस पण होऊ शकतो. हे ट्रेडिंगमध्ये चालतं. पण इन्व्हेस्टमेंटमध्ये जेव्हा तुम्ही लाँग टर्मचा विचार करतात ना, तुमचा पैसा नक्की बनत असतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटकडे पण भर द्यायचा आहे सर्वांनी. शिकत चला नवीन गोष्टी, ज्ञानामध्ये भर पाडत चला, ही तुमच्या नेहमी कामी येणार आहे, ठीक आहे. तर मार्केटचं स्ट्रक्चर ठीक आहे, अजूनपर्यंत खराब नाही आहे. आजची ही मार्केटमध्ये काय झाली, प्रॉफिट बुकिंग, स्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे मार्केटचं. तर माझ्या मते या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. आणि मी ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला ते आवडतात का, ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि असेच आपले व्हिडिओ अधूनमधून येत जातील यूट्यूबवरती, तर बघत चला. थोडे दिवस असं चालेल फक्त. त्यानंतर मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत जातील. काही वेळेला आपले दिवसा पण लाईव्ह सेशन होत जातील. सेबीचे रूल जे असतात त्यांना पण आपण फॉलो करत जाऊ आणि त्यानुसार लाईव्ह सेशन घेत जाऊ, ठीक आहे. तसं तर मी ब्रेक करत नाही सेबीचे रूल, अजूनपर्यंत केलेलं नाही आहे. मी अगोदरपासून तुम्हाला सांगत आलेलं आहे की सेबीचे नियम असतात त्याच्यानुसार आपण लाईव्ह घेत जाऊ, ठीक आहे. तर सर्वांनी व्हिडिओ बघत चालायचे. तर आजचा व्हिडिओ पण सर्वांना नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. आणि व्हिडिओला छानसे कॉमेंट पण सर्वांनी करायची. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं. अशा व्यक्तीपर्यंत शेअर करा की ज्या व्यक्तीला खरंच स्टॉक मार्केट चांगलं आणि सत्य नॉलेज घ्यायचं आहे. अशा व्यक्तींपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पण शेअर केला पाहिजे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.